उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार वहिनी, व्यासपीठावर सर्व नेतेगण, बंधू भगिनींनो, मी एक दिवस प्रचाराच्या निमित्ताने बारामती मतदारसंघाचा दौरा केलेला होता आणि त्याला मी आवर्जून सांगितलं होतं की दादा, आम्हाला अभिमानाने सांगायचे की मी निवडणुकीचा फॉर्म भरतो, फक्त शेवटची सभा घेतो आणि मी 1 लाखापेक्षा जास्त आणि 2 वेळा मी देशात सर्वात जास्त मतांनी निवडून येतो. ही बारामतीच्या बहादर कार्यकर्त्यांची करामत आहे असं ते सांगायचे. वास्तविक या प्रचाराच्या निमित्ताने तुम्हा बहादर कार्यकर्त्यांना आम्ही काय सांगावं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. परंतु दादांच्या अचानक जाण्यामुळं आम्ही सगळेजण पोरके झालो, अस्वस्थ झालो आणि मी वहिनींचा मनपूर्वक आभारी आहे की डोंगरा एवढं दुःख त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियावर आल्यावर सुद्धा त्यांनी आमच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी त्या पुढं झाल्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आणि काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. 72% मतदान जास्तीत जास्त या बारामती मतदारसंघामध्ये झालेलं आहे. येणाऱ्या या निवडणुकीत 80%पेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे आणि देशात सर्वात असलेला विक्रम आपण मोडला पाहिजे, एवढी विनंती या निमित्ताने आम्ही करतोय. फक्त आम्हाला काळजी आहे की आता वहिनी निवडूनच आलेल्या आहेत, म्हणून आपण जर काही घरात बसलो, आपण जर उत्साह दाखवला नाही तर मतदान टक्केवारी कमी होईल. जे परगावचे आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, रोजगाराच्या निमित्ताने असतील, त्यांना आणणं आणि जास्तीत जास्त मताधिक्याने वहिनीला निवडून आणणं हीच खऱ्या अर्थानं अजितदादांना श्रद्धांजली होईल असं मला नम्रपणानं वाटतंय. आणि बारामतीकर हा चमत्कार करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. दादांच्या प्रेमापोटी त्यांना ही श्रद्धांजली ते वाहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. अजितदादांचा एकच वादा, एकच वादा, एकच वादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. धन्यवाद. सर्व उपस्थित